बऱ्याचदा फिरायला गेल्यावरती लहान मुलांना पण असं दुसऱ्या ठिकाणी गेलं तर लहान मुले वगैरे येऊन आजारी आजारी पडतात. पडतात. येस, मोस्टली बीच साईडला. मी जेव्हा क्लायंट येतात ना तेव्हा पहिला विचारतो, तुम्ही बीच साईडला जाऊन आलात का? तर तिथे सॉल्ट वॉटर जरी असलं, जसं रत्नागिरीचा बीच आहे, हरिहरेश्वरचं बीच आहे जिथं अस्थि विसर्जन खूप मोठ्या प्रमाणात होतं, तिथे जाऊन आपण बीचवर एन्जॉय करतो. सो तिथून ती निगेटिव्ह एनर्जी आपण घरी घेऊन येतो. म्हणून आलं की आपल्या बॉडीचं क्लिन्झिंग आणि ऑरा क्लिन्झिंग हे फार महत्वाचं आहे. लहान मुलांची अशी काही केस आलीत? आले, हो हो. एक बाळ होतं, ते सेम मी म्हणलं बीच साईडला ते जाऊन आल्यानंतर ती खूप क्रँकी झाली आणि ती मुलगी 2.5 दिवसानंतर, म्हणजे ती पूर्ण तापाने फणफणली होती, रिकवर झाली की ती उठली की ती कोकणी भाषा बोलत होती. बरोबर. आणि हे जेव्हा तिच्या आई वडिलांना कळालं ते घेऊन आले माझ्याकडे. मी तिच्याशी बोलले तेव्हा ती, म्हणजे ते ब्राह्मण होते आणि ती मच्छी मागत होती. तिला मच्छी खायची होती आणि तिला आंब्याच्या बागेत जायचं होतं, तिला बीचला जाऊन निवांत बसायचं होतं आणि शाळेत जायचं होतं. आणि तिला तिच्या शाळेत जेव्हा घेऊन गेले, ती म्हणते शाळेत जायचं. ती म्हणली या शाळेत नाही जायचं, सुधाकर म्हणून कोणी तिचे फेवरेट टीचर होते, मला त्यांच्याकडेच जायचं. ओके. हो. सो हे मग त्यांना म्हटलं तुम्ही परत तिकडे घेऊन जा त्यांना, आणि मग काही गोष्टी जे रिच्युअल्स असतात आणि नजर उतरवणं हा प्रकार तिथे असतो, हा सगळं आपण करून घेतो.